दोन्ही हात हलवत आणि नाचऱ्या पावलांनी तरा चालत रेणू बंगल्याच्या फाटकापाशी आली. फाटकाच्या दोन्ही दरवाजांवर मिळून अडकवून ठेवलेली अर्धचंद्राकृती अवजड आडक उचलून तिनं ती एका दरवाजावर टाकली. त्याचा खणखण आवाज झाला तशी तिनं जीभ चावत बंगल्याच्या दाराकडे नजर टाकली. असा आवाज केला की मॅडम रागावत्यात. बरं झालं माय, मॅडम दारात उभ्या नाहीत, असा विचार करत बंगल्याला वळसा घालून मागच्या बाजूच्या दारातून ती आत शिरली. कालचा मॅडमनी काहीतरी घालून दिलेला स्टीलचा डबा तिनं घासायच्या भांड्यात ठेवला. बेसिनच्या कोपऱ्यातला झाडू उचलला आणि ती स्वयंपाकघरात आली. मॅडम पोळ्यावाल्या बाईला काहीतरी सूचना देत होत्या. त्यांच्या अंगावर नवी साडी होती. त्या बाहेर जायच्या तयारीत दिसल्या. एका हातात झाडू आणि दुसरा हात कमरेवर, अशा पवित्र्यात रेणू त्यांच्या समोर उभी राहिली. झाडू माराय आधी मॅडमला विचारलेलं बरं, नाहीतर एक काम कराय गेलं की ते अर्ध ठेवून दुसरं कराय बोलावत्यात. दिवसभर लय पडिवत्यात मला भिंगरीवानी. एका येळेला एक बी काम धड होऊ देत नाहीत. म्हणून तिनं विचारलं, मॅडम आधी किचनला झाडू मारू काय, नंतर ना बाकीच्या रूमा मारतो. मॅडम म्हणाल्या, नको, आधी किचन. हिचं ओट्यावरचं काम होऊ दे, तोवर बाकीच्या खोल्या झाड जा. स्वयंपाकाच्या वेळी तिची लुडबुड त्यांना नको होती. रेणू माघारी वळली. दुसऱ्याच क्षणी मॅडम म्हणाल्या, नाहीतर हे बघ, तो झाडू ठेव बाजूला. आधी साबणाने हात धु आणि वरच्या कपाटातला मोठा कूल रायडर खाली काढून साबणाच्या पाण्याने स्वच्छ कर आणि त्यात फ्रीजमधल्या बाटल्यातलं पाणी भरून ठेव. रेणूला चांभार चौकशा करायची सवय. तिनं विचारलं, गावाला चालला मॅडम? काल बोलला असता तर लवकर आलो असतो की मी. मॅडम किंचित वैतागून म्हणाल्या, पुण्याला जाणार आहोत आम्ही आणि काल ठरलेलंच नव्हतं तर तुला काय बोलणार. आत्ता अचानकच महत्वाचं काम निघालंय म्हणून चाललो आहोत. रात्री उशिरापर्यंत परत सुद्धा येऊ. रेणू आगाऊपणानं सलगी दाखवत म्हणाली, तरी मला डाऊट आलाच. तुम्ही सकाळी सकाळी नवी साडी कशी काय नेसली? मी म्हणलं काल मला कशा बोलल्या नाहीत मॅडम. तू आता इथं बडबडत उभी राहू नकोस ग, चल कामाला लाग पटपट, मॅडम म्हणाल्या. बरं, म्हणून रेणू हसली आणि लगाबगा कोठीच्या खोलीतलं स्टूल आणून तिनं कपाटाजवळ ठेवलं. बाटल्यातलं पाणी कूल रायडरमध्ये भरत असतानाच मॅडम रेणूला सांगू लागल्या, ए लवकर आटप, 5च मिनिटात निघायचंय आम्हाला. पॅसेजमध्ये 2 बॅग ठेवल्या आहेत, त्या बाहेर ने. गाडीत मागच्या डिकीत ठेवायला सांग ड्रायव्हरला. ही प्लॅस्टिकची पिशवी आणि तो कूल रायडर पण घेऊन जा. रेणूनं मॅडमनी सांगितलेली सगळी कामं धावत पळत केली. मॅडम आणि साहेब निघाले सुद्धा. मग रेणू लगबगीनं पुढे येऊन मॅडम समोरच उभी राहिली. आश्चर्यानं म्हणाली, मॅडम मग आता कामाचं कसं? झाडू मारायचा राहिला, धुणं भांडे आवराआवर, कपड्यांच्या घड्या, स्वयंपाकाचा कट्टा, फरशी, समधी कामं तशीच राहू जा काय? तुम्ही येऊस्तवर घर असंच पारुसं ठेवायचं? रेणूनं मॅडम पुढे यक्ष प्रश्नच उभा केला. मॅडम अडखळल्या. लगेच निघायला तर हवं होतं, वेळच नव्हता. पण घरातली पारोशी कामं होऊन घर स्वच्छ व्हायला हवं हे सुद्धा जरुरीचं होतं. रेणूचं म्हणणं बरोबरच होतं, पण त्यांना तिचा रागही यायला लागला. जणू काही तिनंच त्यांना अडचणीत आणलेलं होतं. त्या चडफडत राहिल्या, पेचात पडल्या. रेणू आपले फारोळे दात दाखवत हसत त्यांच्याकडे बघत होती. तिच्या या सतत हसण्याचाही त्यांना राग येऊ लागला. बुटकीशी किरकोळ अंगाची लुकडी रेणू. सगळी कामं करून झाली तरी तिला लवकर घरी जायची घाई नसे. ती उकरून उकरून कामं काढायची. मॅडम काय निवडायचं आहे काय? निवडून ठेवतो द्या. किंवा मॅडम भैर झाडांच्या आळ्यातलं गवत काढू जाऊ काय? काल माळी आलता पर त्यानं काढल्याला दिसत नाही. काहीच नसेल तर म्हणायची, स्टीलचं डबं घासून ठेवतो की आज. मॅडमना रेणूचं नेहमी नवल वाटे. आतापर्यंतच्या कामवाल्या बायका 1 नंबरच्या चुकार. 3-3दा बजावून सांगितलेलं काम सुद्धा शेवटी हळवून टाळून जाणार.
पण या रेणुकेला कामाची दांडगी हौस. बाटलीतनं बाहेर आलेल्या राक्षसासारखा हिला कामाचा अघोरी उडका. हे सगळं कामाची आवड म्हणून की इथं रेंगाळायला तिला आवडतं म्हणून कुणास ठाऊक. भाजी आणायला जायला तर एका पायावर तयार. सांगितलेल्या भाजीशिवाय आणखीही काय काय घेऊन येते. मनसोक्त खरेदी करून येते. एरवी तिला भाजी खरेदीसाठी कुठले एवढे पैसे कधी हातात मिळतात? हौस भागवून घेते झालं. आपण दुर्लक्ष करतो हेही तिला फावतं. ही मुलगी बडबड तर इतकी करते की स्वतःच्या घरातल्या अंतर्गत गोष्टी सुद्धा निसंकोचपणे सांगत राहते. नाटकातलं स्वगत उघडपणे बडबडावं तशी. मग तिला भानावर आणून द्यावं लागतं. मॅडमनी तिच्याकडे निरखून पाहिलं. 25शीच्या आसपासची रेणू. तिच्या डोक्यावर ते उंचावर पिनेत आवळून बांधलेले केस थोडेसे उपसून आल्यासारखे झालेले. त्यामुळे तिचं डोकं मजेशीर दिसत होतं. बारीकशी वेणी खांद्यावरून पुढे आलेली. कपाळावर वरच्या बाजूला टीव्हीतल्या बायकांसारखा सिंदूर. कोरलेल्या भुवया. भुवयांच्या मधोमध सोनेरी कडा असलेली मोठी लाल टिकली. फुगऱ्या नागपुडीत एका बाजूला कळकट पितळी सुंकलं आणि दुसऱ्या बाजूला लाल खड्याची बटबटीत मोरणी. गळ्याची काळ्या सोनेरी मण्यांचं ओवलेलं मंगळसूत्र. स्वस्तातली भडक रंगाची साडी आणि झगमगीत कापडाचं ब्लाऊज. एकूण तिच्या काळाबरोबर राहण्याच्या धडपडीचं त्यांना हसू आलं. तिच्या डोळ्यातली प्रचंड उत्सुकता आणि निरागसता त्यांना आवडली. त्यांना एकदम तिच्यावर विश्वास टाकावासा वाटला. त्या फारसा विचार न करता म्हणाल्या, रेणुका, काम राहिलंय, पण आम्हाला निघायलाच हवं आता. हे बघ, तू एक काम कर. आम्ही गेल्यानंतर सगळी रोजची कामं करून घे. घर आवरून ठेव. मागची पुढची दारं नीट लावून घे. जाताना समोरचा दरवाजा आतून लावून घे. मागच्या बाजूच्या दाराला बाहेरून कुलूप लाव आणि किल्ली निमकर आजींकडे दे. करशील ना नीट? रेणू अविश्वासानं मॅडमकडे पाहत राहिली. गोंधळली, पण वर वर उत्साह दाखवत म्हणाली, करतो की मॅडम, तुम्ही बिनघोर जावा, काय काळजी करू नकासा. मॅडमची गाडी फाटकातून बाहेर पडून दिसेनाशी होईपर्यंत रेणू कमरेवर हात ठेवून दारात उभी राहिली होती. तिनं हात हलवून त्यांना टाटाही केलेलं. मॅडम त्यांचं घर पूर्णतः आपल्यावर सोपवून निघून गेले आहेत हे तिला अजूनही खरं वाटत नव्हतं. पण आता तिच्या चेहऱ्यावर मोठ्या जबाबदार बाईसारखे भाव उमटले. ती चटकन दारातून आत वळली आणि आतून दरवाजा बंद करून तिनं बोल्ट वर सरकवला. त्या भल्या मोठ्या प्रशस्त दिवाणखान्यात रेणू एकटीच दाराशी उभी राहिली. डोळे विस्फारून चौफेर बघू लागली. तिच्या उरात सूक्ष्मपणे धडधडू लागलं होतं. उंची वस्तूंनी आणि कलात्मक मांडणीनं सजवलेली ती खोली तिला परकी, भीतीदायक वाटू लागली. इतका वेळ मॅडमच्या आणि साहेबांच्या अस्तित्वानं गजबजत राहिलेलं ते घरच आता मौन धारण केलेल्या ध्यानस्थ योग्यासारखं गूढ गंभीर भासू लागलं. त्या बंदिस्त खोलीतल्या अंधारात मिसळून काळपटलेला भिंतीचा पिवळा रंग सहाणेवरून ओघळून आलेल्या थंडगार गंधासारखा अंगाला माखच चालल्यासारखं तिला वाटलं आणि तिचे पाय लटलट कापू लागले. रेणूला एकदम पीरवाडीच्या मौनी बाबाची आठवण झाली. लहानपणी आईबरोबर नवस फेडायला ती गेली होती तेव्हा वडाच्या पारावर बसलेल्या बाबांचं दाढीतूनही दिसणारं आवळलेलं तोंड आणि वटारलेले डोळे पाहून तिच्या उरात धडकी भरलेली. आईच्या लुगड्याच्या ओचात तोंड लपवून ती अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती. आत्ताही तिच्या उरात धडकीच भरली. छातीतली धडधड तिलाच ऐकू यायला लागली. मायो, भ्या वाटतंय, लईच पाकपूक होतंय. पोरांना तरी संग आणलं असतं तर बरं झालं असतं. असंच माघारी बळावं आणि दार उघडून घरला जाऊन पोरासनी घेऊन यावं काय? पण नगं माय, आपली पोरं इजोटी. हिचं काय तर कारभार करून ठेवत्याल आणि मॅडम आल्यावर कावत्याल. खिडक्या तर उघडाव्या म्हणजे उजेड येईल. पण नगच, लाईटी लावतो म्हणजे भ्या वाटायचं नाही. पश्चिम क्षितिजावर गर्दी करून राहिलेल्या छोट्या छोट्या पांढुरक्या क्षुद्र पुंजक्यांचे आकार क्षणाक्षणाला पालटावेत
तसे तिचे विचार पटापट बदलत होते. आपलेच विचार ती लगेच खोडून काढत होती. बघे बघेपर्यंत ढगांचे ते किरकोळ पुंजके पांगावेत आणि आकाश पुन्हा निरभ्र व्हावं, तसं तिचं भेदरलेलं मन कसं कधी निरभ्र झालं, वातावरणाला सरावलं, ते तिचं तिलाही कळलं नाही. आणि ज्या क्षणी तिला ते कळलं, त्या क्षणी ती सैलावली. तिला वाटलं, आज काय बी केलं तरी मॅडम कुठं आहेत बघाय. मग एकाएकी तिचा स्वामित्व भाव उफाळून आला. ती उत्तेजित झाली. आता घर सारं मनासारखं पाक सप्पाई करून ठेवावं, अशा विचारानं ती जागची हलली. कोळ्यासारखी तरतरत जाऊन तिनं सगळ्या खोल्यातल्या एकूण एक दिव्यांची बटणं दाबली. झाडू आणण्यासाठी तशीच तरतरत ती बाथरूम समोरच्या मोकळ्या चौकात आली. बेसिनवरचा मोठा गोलाकार आरसा रेणूला खुणावू लागला तशी ती ओढल्यासारखी जाऊन आरशासमोर उभी राहिली. आपल्या प्रतिबिंबाकडे निरखून पाहू लागली. मग तिचं लक्ष आरशामागच्या छोट्या कपाटाकडे गेलं. तिनं एक चोरटी नजर इकडे तिकडे टाकली. कोणी नव्हतंच, तरीही तिचे हात थरथरत होते. कपाट उघडून तिनं आतल्या वस्तूंवर नजर टाकली. आत काय काय खच्चून भरलेलं होतं. टूथब्रश, पेस्ट, शॅम्पूच्या वेगवेगळ्या आकर्षक आकाराच्या बाटल्या, साबणाची डिश, एअर फ्रेशनर, अंग घासायचं मोहक रंगाचं जाळीदार फूल, कितीतरी नवलाईच्या चिजा. खेळण्यानी भरलेलं कपाट अचानक उघडलं गेल्यावर लहान मुलांनी हरखून जावं तशी ती हरकली. हे काय काय हाय, असलं कधी बघटलंच नव्हतं. तिच्या हृदयाचे ठोके वेग घेऊ लागले. रेणूनं कपाटातली एक एक वस्तू बाहेर काढून आबदारपणे हाताळून बघितली. एका प्लॅस्टिकच्या डौलदार हंसाच्या पसरलेल्या पंखांच्या मधल्या पोकळीत 4-5 ब्रश होते. त्यातला एक तिनं उचलला. टीव्हीवरच्या जाहिरातीत दाखवतात तशी भरपूर पेस्ट ब्रशवर घेतली आणि आरशात बघत ती दात घासू लागली. त्या तिखट गोड पेस्टची अद्भुत हुळहुळती चव तोंडात घोळवताना तिला भलतीच मजा वाटत होती. पांढरा शुभ्र फेस तिच्या जाडसर ओठांभोवती पसरला होता. ओठांच्या वेड्या वाकड्या हालचाली करून ती आपले फारोळे दात निरखत होती. मग तिनं ब्रश धुवून ठेवला. खळखळून चुळा भरल्या आणि साबणाच्या डिशचं झाकण उघडून साबण हातात घेतला. आकर्षक गुलाबी रंगाची मोहक वासाची ती मृदुल साबणवडी तिनं हातांच्या उंजळीत घेऊन नाकाशी धरली. डोळे मिटवून दीर्घ श्वास घेऊन कितीतरी वेळ ती त्यातला सुगंध शोषत राहिली. नंतर तिनं ती वडी पाण्याच्या धारेखाली धरून चोळली. तिच्या हातांना सगळ्या बाजूनी फेसाचे शुभ्र तरल द्राक्षघट लगडले. ते तिने चोळून चोळून चेहऱ्यावर जिरवले. खसखसून चेहरा धुतला. तिला जास्तच उत्तेजित छान वाटू लागलं. तिनं आरशाकडे नजर टाकली. कपाळावरचं गोंदण तटतटून हिरवगार झालेलं. झाडू हातात नाचवत रेणू स्वयंपाकघरात शिरली. तिथली केरफरशी झाल्यावर ती ओट्यापाशी आली. ओट्यावर भांडी अस्ताव्यस्त पसरलेली. खरकट पीठ, तेल सांडलेलं. पोळ्यांना लावायच्या तेला तुपाची तांबडी सुद्धा ओट्यावरच राहिलेली. ती आत ठेवण्यासाठी तिनं खालचं ड्रॉवर उघडलं. तुपाचं तांबलं हातात घेतल्यावर साजूक तुपाचा खमंग वास तिच्या नाकात घुसला आणि तिला मोह अनावर झाला. तिनं चमच्यात तूप भरून घेतलं आणि वर मान करून तोंड उघडून अलगद जिभेवर सोडलं. इतक्यात मागून टकुऱ्यात दगड हाणल्यासारखी टर्कन बेल वाजली. रेणू भलतीच दचकली. तिचे पाय लटपटले. चमचा गडबडीत तांबल्यात टाकताना तूप तिच्या हनुवटीवरनं ओघळलं. पालथ्या मुठीनं ओठ घाईघाईनं पुसत ती कशीबशी बाहेर आली. कोण आलं असेल बरं आत्ता? तिनं सावधानतेनं दार अर्धवट उघडून बघितलं तर गेटमधून पोस्टमन बाहेर पडताना दिसला. तिनं बाहेर येऊन पोर्चमधल्या पोस्टाच्या निळ्या पेटीच्या जाळीकडे पाहिलं. आत एक खाकी लिफाफा होता. ती चडफडली. गपचीप पत्र टाकून जाईल का नाही हो मुर्दा? बेल कशापायी मारायची? पुन्हा दार आतून बंद करून घेऊन रेणू स्वयंपाकघरात आली. आता ती अजूनच धिटावली होती.
टेबल आवरताना लोणच्याची बाटली तिला दिसली. कितीतरी दिवसांपासून ते लाल बुंद लोणचं खाऊन बघायची तिला इच्छा होती. तिनं बाटलीचं झाकण उघडून लोणच्याच्या 2 मोठ्या फोडी काढून हातावर घेतल्या. जिभेच्या टोकानं फोडींवरच्या झणझणीत खाराचा आस्वाद घेतला आणि एक फोड दाताखाली धरून चावली तेव्हा तिच्या अंगावर आंबट शहारे आले. तोंडात जमून आलेलं पाणी सूप करून तिनं गिळून टाकलं. मग तोंडाचा तिखटपणा घालवण्यासाठी पाणी प्यावं म्हणून तिनं फ्रीज उघडला. फ्रीजच्या दारात पाण्याबरोबरच सरबताच्याही बाटल्या होत्या. लाल, हिरवं, पिवळं सरबत. शिवाय ऑरेंज मिरिंडाचा भरलेला मोठा बुधला तिथं होता. तिनं तो बाहेर काढला. मान वर करून मोठा आ वाचला आणि बाटलीतलं ते भडक केशरी पेय तोंडात सोडायचा प्रयत्न केला. पण गारेगार केशरी ओघळ गळ्यावरून खाली येऊन ब्लाऊजवरून पसरू लागला तशी तिनं सरळ बाटलीच तोंडाला लावली. एका दमात घेता येईल तितक्या घटाघटा तो आंबट गोड थंडगार चुणचुणता द्रव तिनं रिचवला. तिचं पोट तुडुंब भरलं. आतून मस्त आल्हाददायक वाटू लागलं. तृप्ततेचे ढेकर देत हातात झाडू नाचवत रेणू मॅडमच्या बेडरूममध्ये आली. ही खोली झाडताना नेहमी मॅडम अवतीभवती असतात. समोर बघून गुमान कामात गुंतल्याचं नाटक करीत झाडावं लागतं. पण आज कोण हा इथं बघायला? वाकलेली रेणू पुन्हा ताठ उभी राहिली. जत्रेतल्या दुकानात चौफेर निरीक्षण करावं तशी सगळीकडे चौकसपणे पाहू लागली. पाहता पाहता तिची नजर कपाटाच्या लॉकशी झुलणाऱ्या किल्ल्यांच्या झुपक्याला लटकली. गडबडीत मॅडम चाव्या इसरून गेल्या काय की? स्थिरावत असलेलं तिचं काळीज पुन्हा धपापू लागलं. ती मंतरल्यासारखी कपाटाशी गेली. थरथरत्या हातानं किल्ल्या फिरवून तिनं कपाटाचं दार उघडलं. त्याबरोबर एक ओढ लावणारा सूक्ष्म गंध तिला जाणवला. तिनं छातीत खूप श्वास भरून घेतला. तिची नजर विस्मयानं भिरभिरत समोरच्या हँगर्सवर ओळीनं टांगलेल्या सुंदर सुंदर उंची साड्यांवरून फिरू लागली. किती साड्या आहेत माय मॅडमकडं, अख्खं दुकानच लावल्यावानी दिसायलंय. तिनं सगळ्या साड्या चाचपून बघितल्या आणि न राहवून त्यातली एक मऊशार रेशमी साडी ओढून बाहेर काढली. हातातली साडी कुरवाळत रेणू पूर्णाकृती आरशासमोर येऊन उभी राहिली. एक वार तिनं ती घडी तोंडाशी धरून गालांना लावून बघितली. तिच्या तलमपोतात नाक खुपसून पुन्हा पुन्हा हुंगली आणि दोन्ही हात लांब करून ती उलगडली. हिरव्या निळ्या चमकदार नक्षीची ती साडी सळसळत तिच्यासमोर पसरली आणि अचानक मोरानं पूर्ण पिसारा पसरून त्या तेजस्वी सौंदर्याचं दर्शन घडावं तशी ती हरखली. ती साडी नेसून बघावी अशी तीव्र लालसा तिच्या मनात निर्माण झाली. मग तिनं नेसूची साडी निऱ्या उचकटून फराफरा सोडून टाकली. आरशात बघू लागली. आरशातली आपली पूर्ण अशी प्रतिमा ती आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होती. काळी सावळी, किरकोळ, फडतूस वाटणारी आकृती. ऐन तारुण्यातच सपाटलेल्या शुष्क वळण वेलांट्या. त्यावर झगझगीत कापडाचं ढगळ झंपर आणि कमरेला घट्ट बांधलेला काठाला धांदोट्या लोंबणारा कळकट परकर. परकराच्या वरच्या बाजूची पोटाची कड 3 पोरांना जन्म दिल्याचा पुरावा दाखवणाऱ्या काळपट वणाने आकसलेली. त्याखाली संपूर्ण ओटीपोटाचा भाग असाच काळा करपट कुरूप झाला आहे हे तिला माहीत होतं. मग परकर सैल करून तिनं आपलं ओटीपोटही आरशात बघितलं. क्षणभर ती स्वतःवर नाराज झाली. आरशात दुसरीच कुणी बाई उभी असल्यासारखं तिला वाटलं. सुप्त मनातल्या स्वतःबद्दलच्या कल्पनेला तडा गेला. पण तिनं पटकन वाकून पायाशी घरंगळलेली रेशमी साडी उचलली. व्यवस्थित नेसून डोक्यावरून पदर ओढून घेऊन छातीशी लपेटला. मंद सुगंधाच्या लाटेनं जशी ती लपेटली गेली. त्याच धुंदीत रेणू आरशापुढच्या मखमली बैठकीवर बसली. तिथलं क्रीम, पावडर, लिपस्टिक आणि वेगवेगळी प्रसाधनं वापरून तिनं मनासारखा साजशृंगार केला. मोहक आकाराच्या छोट्या छोट्या बाटल्यातले सुगंध तिनं स्वतःच्या शरीरावर, साडीवर फवारून घेतले. आता आरशातल्या स्वतःच्या प्रतिमेवर ती खुश झाली. टक लावून स्वतःला पाहू लागली. नटल्यावर आपण बी लई देखण्या दिसायलो की, असं तिला वाटलं. त्या नादात सगळ्या बाटल्यांची झाकणं लावायलाच ती विसरली.
मंतरल्यासारखी बसून राहिली. पुन्हा जेव्हा भिंतीवरच्या घड्याळानं तिच्या टकुऱ्यात 12 टोल हाणले तेव्हा ती दचकून भानावर आली. मायो 12 वाजलं की, म्हणत उठून उभी राहिली. मघाशी केशरी पेयानं भरल्यासारखं वाटलेलं पोट पुन्हा रिकामं झाल्याची जाणीव तिला होऊ लागली. भुकेनं कासाविशी झाली. तिनं आपला मोर्चा पुन्हा स्वयंपाकघराकडे वळवला. टेबलावरची भांडी उघडून पाहिली. बाईनं जेवण बनवून ठेवलंय. अगोदर जेवण करून जाणार होत्या मॅडम, नंतरनं बेत पालटला काय की. मॅडमनं जेवण फ्रीजमध्ये टाकायला सांगितलंय. त्याआधी जेवून घ्यावं माय, असा विचार करून तिनं ताट वाढून घेतलं. खुर्ची अलीकडे ओढून ती टेबलाशी बसली. ते अपूर्वाईचं रुचकर अन्न पोटभर जेवली. तृप्त मनानं आणि सुस्त शरीरानं तिनं स्वयंपाकघर कसं बसं आवरलं. तिला आता झोप अनावर होऊ लागली. तिची पावलं बेडरूमकडे वळली. रेणूनं जडावल्या नजरेनं त्या लांब रुंद प्रशस्त पलंगाकडे पाहिलं. गादीवर कालची रात्रीची चादर तशीच अस्ताव्यस्त होती. ती नीट करून त्यावर दुसरं बेड कव्हर घालावं म्हणून ती पलंगावर वाकली. चौफेर फिरून दोन्ही हातांनी पांढऱ्या शुभ्र चादरीच्या सुरकुत्या मोडून साफ करताना तिची खोडकर नजरही चौकसपणे फिरू लागली. त्या क्षणी तिला मॅडम, साहेब आणि पिंट्या तिघांचीही आठवण होत होती. मागच्या महिन्यात एकदा तिच्या मागे लागून पिंट्याही आला होता. दिवसभर तिच्या मागे मागे घरभर फिरत होता. त्यावेळी अशीच बेडरूम स्वच्छ करताना पलंगावरच्या पांढऱ्या चादरीवरच्या सुरकुत्या ती वाक वाकून हात फिरवून मोडत होती. पलंगाला खेटून उभा राहिलेल्या पिंट्या त्या कृतीकडे लक्षपूर्वक बघत होता. तो एकदम म्हणाला होता, मम्मे यो डाग कसला पडलाय बघ की. मग तिचंही लक्ष त्या छोट्याशा डागाकडे गेलेलं. त्याकडे डोळे बारीक करून बघता बघता तिला काहीतरी उमजलं, भलतं भलतं आठवू लागलं आणि तिच्या ओठांभोवती मिश्किल गूढ कंस उमटले. ती खुसूखुसू हसू लागली. मम्मे सांग की ग, कसला डाग पडलाय? पिंट्या तिच्या हाताला टोकत विचारत होता. ती त्याचा हात झटकत म्हणाली, ए गप की, तुला काय करायचंय? तू बाहेर जाऊन बस जा. पण तिची अर्थपूर्ण नजर त्या डागावर खिळली होती. एवढ्यात तिथं मॅडम आलेल्या. तिनं ओठ आवळून हसू बंदिस्त केलेलं. मुद्रा निर्विकार करण्याचा प्रयत्न करत ताठ उभी राहिलेली. नंतर घरी गेल्यावर तिनं शेजारच्या मैत्रिणीला ही गंमत हसून हसून सांगितली होती. आत्ताही ती गंमत आठवून तिचे डोळे बारीक झाले. ओठांभोवती खोडकर चावट रेषांनी खळं केलं. हात फिरवून फिरवून सप्पय झालेल्या चादरीवरून ती पुन्हा पुन्हा हात फिरवत शोध घेत राहिली. त्या दिवसापासून असा शोध घ्यायचा तिला चाळाच लागलेला होता. आज काय तसला डाग दिसत नाही का बरं? मॅडमचं आणि साहेबांचं भांडण झालंय काय? त्या विचारासरशी तिच्या मेंदूत कल्पना आणि आठवणी यांचं विणकाम सुरू झालं. ती रोमांचित झाली. पलंगावर वाकून चादरीवरनं हात फिरवता फिरवता एकदम सरळ ताठ झाली. मग पाठ वळवून पलंगावर बसली. तिनं हळूच पाय वर घेऊन पोटाशी घेतले आणि गादीवर हातांचा जोर देत मागे सरकत ती गादीच्या मध्यावर आली. तशीच मागे लवंडली. तिचं शरीर जाड मऊशार गादीत रुतून बसलं. गार गार स्पर्शानं अंगावर काटा फुलला. तिला कुशीवरही वळता येईना. मायो, ही काय गादी हाय का इतळल्याला मेन हाय? आपण गादीतनं उठलो तर मेनात भावलीचा छाप उठवित्यात तसा आपला छाप उठल की. पण तिला कुठे उठायची इच्छा होती. मऊ लुबलुबीत गादीत आता ऊब भरू लागली होती. चादरीतून येणारा मादक गंध गात्रा गात्रात पसरू लागला होता. ती सुखाच्या राशीवरच पडल्यासारखी मजेत पडून राहिली. मेंदू भलभलत्या विचारांची वीण घालू लागला. ते विणकाम पांघरुणासारखं गळ्यापर्यंत ओढून घेऊन त्यात गुरफटायचा तिनं प्रयत्न केला, पण भट्टी मात्र जमत नव्हती. कुठंतरी काहीतरी बिनसत होतं, कमी पडत होतं. वीण म्हणावी तशी गुंफली जात नव्हती. आठवणींचे धागेच मनासारखे नव्हते.
कच्चे, कुचके, विटके, अपुरे, दुःखाचे होते. पक्वान्नावर हटकून माशी बसावी आणि कितीही हुसकलं तरी त्यांनी पुन्हा पुन्हा येऊन तिथंच बसावं, अगदी बोट लावेपर्यंत पक्वान्नावर चिकटूनच राहावं, तशा नकोशा आठवणी चिकटपणानं रेणूच्या पुढ्यातल्या सुखाच्या ताटावरनं हटेनात. काय आठवायचं? रोज रात्री आपला नवरा पिऊन टार होऊन राज्याला उशिरा घरी येतो, मारझोड करतो. लहर आली तर जळू लागल्यागत अंगाला झोंबून सुख भरेस तवर सोडत नाही. जळू लागल्याचं कळत तरी नाही, पण हा जीव जाऊस तोवर वरबाडतो. अन तोंडानं नाव त्या सटवाईचंच घेतोय, तिचंच कौतिक करतोय. भांडण केलं की हाकलून काढतोय जा माहेरला म्हणून. मग आपलं सुख घावतच नाही. अंगाची निव्वळ भगभग होईत राहती. एकाला 2 पोरं आहेत आपल्याला, पण आपल्यात त्याचं मन नाही. त्याचं आधीपासूनच दुसरं घर आहे, बिन लग्नाचं. तिथंच त्याचं मन गुंतलंय. रेणूला आठवत होतं, लग्नात भीती आलती. आपल्या नवऱ्याच्या मागं पुढं फिरत होती. तवाच मामाला डाऊट आलता काहीतरी मेख आहे म्हणून. खरं त्या वक्ती समद्यानीच ते नजरेआड केलतं. नंतरनं नवऱ्यानं सांगितलं आपल्याला. आपण लय रडलो, भांडण केलं, पर त्यो म्हणला मी तिला सोडणार नाही. तुला राहायचं तर राहा, नाहीतर माहेरी जा. मायनं लग्नात दिलेल्या साड्या, बोरमाळ, कानातली फुलं, वाट्या, मणी बी त्यानं आपल्याकडून हिसकून घेऊन तिला देऊन टाकले. अजून बी तिचंच घर भरतोय मुडदा, आणि बायका पोरांचा हाल करतोय. वर्ण आणि दारूसाठी माझ्या कामाचं पैसं बी लुबाडून घेतोय. एक डाव तर त्यानं तिला घरीच आणलं होतं. आपण अंगणातल्या चुलीवर भाकर शेकत बसलो होतो. ती निलाजरी बया हातात ताटली घेऊन आपल्या पुढं भाकर खायला बसली. वाटत होतं हातातल्या उलथाण्यानं चटकाच तिच्या थोबाडाला द्यावा, पण नवरा राखणीच्या कुत्र्यागत मोरच बसला होता. तो म्हणला, भाकर वाढ गुमान तिला, नाहीतर चामडीच लोळीवतो तुझी. 2 पोरांवर तिसऱ्यांदा आपण पोटुशी होतो. 9 महिनं भरलं होतं. रात्री पोटात लय दुखायला होतं, आणि ह्यो मुडदा उधळला तिच्याकडं. त्या दिवशी सकाळ धरणंच आपलं लक्षण काय बराबर दिसत नव्हतं, म्हणून त्याला 10 वेळा सांगावे धाडले तरी आला नव्हता. शेजारणींची दारं बी बंद झालती. मग आपण पोरांना आत झोपवून दाराला कुलूप घालून चालत शिवीरला गेलो. लगेच बाळत झालो. लय रूपवान पोरगी झालती, पर मेल्यालीच जलमली. ह्या नवरा म्हणणाऱ्या मुडद्यानंच तिची वाट लावली. लय रगात गेलतं. आपलं तोंड पांढरं फाट पडलं होतं. 3 बाटल्या तर रगात भराय पाहिजे म्हणले होते डॉक्टर, पण त्यो म्हणला मरून दे मेली तर, मी काय पैसे खर्चणार नाही. मग नलिनानं मायला फोन करून कळिवलं. तिनं येऊन स्वतःचं रगत भरलं माझ्या अंगात. घरी आल्यावर ह्यो आणि झोंबाय तयार. त्याच बाळातपणात ऑपरेशन बी केलतं. बाळंतपणाची आठवण झाल्यावरून तिच्या डोळ्यांसमोर आपली 2ही पोरं आली. बिन तेलाच्या भुरक्या केसांची, वांड, मुरदाड, मस्तीखोर, बिलंदर डोळ्यांची, चुकार, हट्टी, शाळा चुकवून प्लॅस्टिकच्या चपला घासत शेंबूड वर ओढत गल्ली बोळातून भटकणारी. नवरा बायकोचं भांडण होऊ लागलं की घाबरी पडून चुपचाप जाऊन कुत्र्यांच्या पिल्लागत एकमेकांना चिकटून उभी राहणारी. उसानं भरलेल्या ट्रॅक्टरला उसाच्या कांडक्यासाठी मागून लोंबकळत फिरणारी. आईच्या हातचा मरे मरे तो मार खाऊन पुन्हा तिलाच मम्मे ग ये की लवकर घरला अशी साथ घालणारी 2 पोरं. त्यांची आठवण होताच रेणूच्या जीवाला चटका लागला. काय खाल्लं असल मायाच पोरांनी? आपण आज काहीच रांधून ठेवलं नव्हतं. लई भुका लागल्या असतील त्यांना. पाप बिचारी हाका मारत येत्याल काय की हितवर. हिथं कामाला लागलो तवा पोरं सारखी यायची. गेटच्या बाहेर उभं राहून खिडकीकडे बघत मम्मे ग म्हणून मोठ्यानं वरडायची. एकदा मॅडम कावल्या, रेणू तुझ्या मुलांना सांग बाई अशा हाका मारत हिथं येत जाऊ नका म्हणून, वाईट दिसतं ते. मग आपण घरला गेल्यावर लई बदडलं पोरांना. नको त्याच आठवणींचा पालापाचोळा गोल गोल गिरक्या घेत तिच्याभोवती पिंगा घालू लागला तेव्हा ती वैतागली. सरासर खराटा मारून अंगण लोटून स्वच्छ करावं तसं तिनं नवऱ्याबद्दलचे आणि मुलांबद्दलचे विचार बाजूला लोटले.
आत्ताच्या गाढ एकांतात एकटीनंच हे राणीचं सुख भोगण्याच्या तंद्रीचा भंग तिला नको होता. मग पायाखालची मऊ गुबगुबीत रेशमी दुलई पायाच्या बोटांमध्ये पकडून तिनं वर घेतली. उशाजवळचं लाईटचं बटन बंद केलं. खोली अंधारली. तिनं पांघरून गळ्यापर्यंत ओढलं. कल्पनेचे धागे आडवे उभे लावून ती त्या पांघरुणाला अस्तर जोडू लागली. मिटल्या डोळ्यांसमोर सिनेमातली दृश्य. नायक नायिकेच्या जागी साहेब आणि मॅडमचा चेहरा. अंगावर त्यांचीच साडी, त्यांचीच भूमिका ती आता मनानं जगू लागली. हळूहळू एक उबदार धुंदी तिच्या शरीरात झिरपू लागली. तिची कानशिलं रसरसून तापली होती. क्षणाक्षणात गात्रात जादू भरत होती. वेगवान उष्ण रक्तप्रवाह उलट सुलट धावत राहून शरीर हलकं फूल होऊन तरंगत होतं. तिरमिरत, हुळहुळत, विरघळत चाललं होतं. मनानंच मांडलेल्या त्या खेळात ती पुरेपूर रंगून गेली होती. कधीतरी थकून मग रेणू सैलावली. तिनं पाय सरळ पसरून दुलई पावलांनी ताणली. डोक्यावरून पांघरून घेतली. कितीतरी वेळ डोळे मिटून पडून राहिली. इतक्या आत्मकेंद्री, खाजगी, वैयक्तिक, शरीरसापेक्ष सुखाचा विचार करण्या इतका निवांतपणा, निर्वेधता आणि अनुकूलता लग्न झाल्यापासून आजवर तिला कधीच मिळालेली नव्हती. कल्पनातीत सुखानुभवाचे क्षण आत्ता तिला एकटीनंच भोगायला मिळाले होते. जागेपणी स्वप्न बघता बघता तिला गाढ झोप लागली. बिन स्वप्नांची, बिनघोर, पूर्ण निवांत अशी. रेणूला जाग आली तेव्हा दारं खिडक्या बंद असूनही उन्ह कल्ल्याचं तिला जाणवलं. तिनं मांजरीसारखा हातपाय ताणून आळस दिला. अंगाचा जडपणा अजून गेलेला नव्हता. फुलांनी लगडलेल्या नाजूक फांदीवर कुठल्या तरी पाखरानं अवचित येऊन बसावं, फांदी आंदोळावी. दुसऱ्याच क्षणी पाखरू उडून गेलं तरी नंतर फांदी झुलतच राहावी, तसं रेणूचं मन अजूनही सुखद झोके घेत होतं. तरीही ती उठली. गादीवर हातांच्या कोपरांचा जोर देत पलंगावरून खाली उतरली. दुलईची घडी करून अंथरूण नीटनेटकं केलं. सुस्तपणे चालत ती स्वयंपाकघरात आली. तिला आता चहा प्यायची हुक्की आलेली. तिनं भरपूर साखर चहा घालून कडक चहा बनवून घेतला. नाजूक सुंदर कपबशी घेऊन ती टेबलाशी बसली. मजेत फुरक्या मारत चहा पिऊ लागली. जोडीला नक्षीदार डब्यातली बिस्किटं. गमतीदार, वेगवेगळ्या चवीची, आकाराची. एकेका बिस्किटाचा कोपरा कुरतडत चवी चवीनं तिनं बिस्किटं खाल्ली. मग उठून फ्रीज उघडला. फ्रीजचा वरचा छोटा दरवाजा उघडल्याबरोबर आतून पांढऱ्या वाफेची गारेगार वलय बाहेर पडली आणि त्यांनी तिच्या चेहऱ्याभोवती फेर धरला. तिला छान ताजतवानं वाटलं. थोडा वेळ ती तशीच त्या वाफा तोंडावर घेत उभी राहिली. शोधक चंचल नजर आतल्या पारदर्शक बाटल्यांवर. तिनं एक एक बाटली काढून उघडली. काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे, जर्दाळू असला मेवा तिनं मुठी भरभरून मनमुराद खाल्ला. त्यातल्या सगळ्या पदार्थांची तिला नावही माहीत नव्हती, पण तो अपूर्वाईचा खाऊ तिला खूप आवडला. आईस्क्रीमचा बॉक्सही तिला दिसला. तोही तिनं सोडला नाही. नंतर काय करावं हे तिला क्षणभर कळेना. आता टेबल आवरून कुलूप घालून आजींकडे चावी देऊन जावं काय घराकडे? पण तिचा पाय निघेना. मनाला आलेली तरतरी स्वस्थ बसू देईना. दातात अडकलेले सुक्या मेव्याचे कण जिभेने टोकरत तिनं झटपट टेबल आवरलं आणि नाचऱ्या पावलांनी चवड्यावर चालत ती पुन्हा बेडरूममध्ये आली. नकळत तिची नजर तिथल्या पूर्णाकृती आरशातल्या आपल्या प्रतिमेकडे गेली तशी तिने जीभ चावली. मॅडमची साडी अजून आपल्या अंगावरच हाय. ती आता सोडून ठेवावी म्हणून तिनं खांद्यावरचा पदरही काढला. पण तोवर तिचं लक्ष उघड्या कपाटाकडे गेलं आणि ती थबकली. कपाटात मध्यभागी लॉकर दिसत होतं. मॅडमचं दागिना असतील यात. घालून बघावं काय एकडाव. मागं खेचल्यासारखं होत होतं तरी ओढल्यासारखी ती कपाटाजवळ गेली. दारात अडकवलेला किल्ल्यांचा झुपका काढून त्यातला एक दोन किल्ल्या तिनं लॉकरला लावून बघितल्या, पण कोणतीही किल्ली लागली नाही.
त्यातच हाताला सुटलेल्या थरथरीमुळे झुपका दोनदा तिच्या हातातून खाली पडला. गळ्यावरचा, कपाळावरचा, ओठांवरचा घाम पदरानं पुसत तिनं वाकून किल्ल्या उचलल्या. दुसऱ्या वेळी तिचं लक्ष खालच्या बाजूला असलेल्या ड्रॉव्हरकडे गेलं. मग ती तशीच खाली उकिडवी बसली. जोरात ड्रॉव्हर ओढला. त्याबरोबर तो अनपेक्षितपणे भस्कन बाहेर आला. अचानक नागानं पुढ्यात फणा काढावा तशी ती दचकली. तोल जाऊन मागच्या मागे बदकन बुडावर आपटली. मग सावरून त्या ड्रॉव्हरमधल्या वस्तू खालीवर करत हुडक्या घेऊ लागली. आत तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू होत्या. त्यात तिला एक गोलाकार पसरट आकाराचा रंगीत वेलबुट्टीचा नक्षीदार डबा दिसला. तो पाहून ती हरखली. तिनं डबा हातात घेतला. ऐस पैस मांडी घालून बसली. घट्ट झाकणात नखं रोवून तिनं तो उघडला. त्याबरोबर रंगीत चिमण्यांचा थवा उडावा त्याप्रमाणे डब्यात गच्च भरलेल्या रेशमाच्या रंगीबेरंगी लडी उचलून सांडल्या. थोड्या लडी काढून घेऊन तिनं डबा बंद करून जागेवर ठेवला. ड्रॉव्हरच्या आतल्या बाजूला 6 कॅसेट्सचा एक पॅक होता. त्यातही तिला काही रस घेण्यासारखं वाटलं नाही. थोडं चाचपल्यावर एक छोटीशी पर्स दिसली. ती उघडून बघते तर आज 100च्या नोटांचा गठ्ठा. तिची छाती धडधडली. तिनं पैसे मोजून पाहिले. 2000 रुपये. तिची चलबिचल झाली. तिनं पैसे परत पर्समध्ये ठेवून पर्स जमिनीवर ठेवली आणि ड्रॉव्हर बंद केला. तरीही पर्स जशीच्या तशी घेऊन जावी की नको याबद्दल रेणूचा निर्णय होईना. ती उगीचच इकडे तिकडे बघू लागली. तिला वाटू लागलं, समदेच पैसे न्याचं नगमाय, अंगलट याचं. तिचं मन बदललं. ती पुन्हा उकिडवी बसली. घामेजऱ्या हाताने पर्समधले मोजून 800 रुपये काढून घेतले. 1200 रुपये परत ठेवून दिले. यावेळी तिनं बेताबेतानं ड्रॉव्हर उघडला. पर्स जागेवर ठेवली. तो रेशमाचा डबा तिला खूप आवडला होता. तिनं तो बाहेर काढला. आतल्या लडी ड्रॉव्हरमध्ये ओतल्या. काढून घेतलेल्या थोड्या लडी आणि 800 रुपये डब्यात भरले. मग ती उठली. कपाटाला कुलूप घालून तिनं किल्ल्या काढून घेतल्या. गादीचा कोपरा वर उचलून तिनं किल्ल्या सारल्या. नेहमी त्या तिथंच असतात हे तिला माहीत होतं. त्याआधी अंगावरची साडी बदलून कपाटात ठेवायला ती विसरली नव्हती. या सगळ्या हालचालींबरोबरच तिच्या छातीतलं घड्याळ जलद ठोके देत होतं. सगळं मनासारखं झालं. आता रेणूला घराची ओढ लागली. पण ती पुन्हा पाकोळीसारखी भिरभिरत घरभर फिरली. मजेत गाणं गुणगुणत काय करायचं राहिलं आहे नाही ते बघितलं. अगदी कर्तेपणानं आणि जबाबदारीनं तिनं संपूर्ण बंगला काळजीपूर्वक आवरून सावरून ठेवला. सगळीकडची दारं, खिडक्या, कड्या, कुलप नीट लावलेली आहेत की नाहीत पाहिलं. दिवे बंद केले. शेवटी स्वयंपाकघराच्या मागच्या दाराला बाहेरून कुलूप घालून ती अंगणात आली. बंगल्याला वळसा घालून गेटमधून बाहेर पडली. निमकराजींकडे किल्ली देऊन घराच्या वाटेला लागली. रंगीत वेलबुट्टीदार डबा तिनं डाव्या हातात पदराखाली धरलेला. रेणू दिवसभर त्या बंगल्यातल्या मंद, थंड, स्तब्ध, शांत, फिकट अंधारात वावरली होती. एका वेगळ्याच अद्भुत जगात स्वप्नात वावरल्यासारखी. पण आता ती मोकळ्या रस्त्यावर आली आणि स्वच्छ उजेडानं तिचे डोळे दिपले. रस्त्यावरचं रोजचं दृश्य नेहमीसारखंच. मॅडमच्या बंगल्यासमोरचं 3 मजली प्रियांका हॉटेल. डावीकडे वळल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकानं औषधांची, कपड्यांची, मिठाईची, फळांची, सलून, बेकरी वगैरे. मग लगेच शिवाजी चौक. तिथली गजबज, सिनेमाची पोस्टर्स, आईस्क्रीमच्या, वडापावाच्या गाड्या, माणसांची लगबग, आवाज, गडबड, धकाधक, भन्नाट वेगानं उलट सुलट धावणारी मोठी वाहनं, त्यातनंच वाट काढत सुळसुळणारी किरकोळ वाहनं. रोजचं हे अस्थिर स्थिरचित्र जसं असायचं तसंच दिसत होतं. पण आज रेणूचं कुठंच लक्ष नव्हतं. वडापावाच्या खमंग वासानं ती अस्वस्थ होत नव्हती की सिनेमाच्या पोस्टरकडे आशाळभूतपणे पाहत थपकत नव्हती.
बराच काळ बंद राहिलेल्या डब्यातल्या रव्यात लपलेला पोरकिडा चिमटीत पकडून उचलून उघड्यावर मोकळ्या फरशीवर टाकावा आणि त्यानं सैरभैर होऊन अंग झटकत समोर दिसेल ती दिशा धरून तरतरच चालू लागावं, तशी ती इकडे तिकडे न बघता तरातरा चालू लागली. मात्र तिचे पाय आपसूक घराच्या वाटेनच चालले होते. रेणूच्या तनामनावर आनंदाचा लेप चढलेला. तृप्तीचे कण इथे तिथे चिकटलेले. त्यानंच ती निसूक झालेली. दिवसभरात अधूनमधून डोकावून गेलेल्या अपराधी भावनेचा आता मागमूसही नव्हता. चालता चालता तिच्या मेंदूतल्या विचारांनीही वेग घेतलेला. उद्या मॅडमच्या लक्षात येणारच की. मग त्या काय म्हणत्याल? कामाचे पैसे देणार नाहीत? पण आपले पैसे बुडायचा सवालच नाही की. आपणच त्यांच्याकडनं 1500 रुपये घेतले होते. त्यातले 200 अजून फिटायचेच आहेत. न का फिटनात? उद्याच्याला मॅडमकडं कामाला जायचंच नाही. त्यांनी वरडत्याल. वरडू द्या. उद्याच्याला का? कधीच जायचं नाही आता त्यांच्याकडं. कामं काय कुठं बी मोप मिळत्याल. मनातल्या मनात रेणूनं हिशेब मांडला. या 800तनं पहिली वाण्याची 300ची उदारी फेडायची. खरं त्याचं 2000 द्यायचं आहेत. बोंबलायलाय कवा धरणं. आसू जा. सोनाराकडनं पायातल्या पट्ट्या आणल्या होत्या, त्याचा हप्ता द्यायचा 200 रुपये. पोरांना चेपल्या आणायच्या आहेत, त्याला 100 रुपये लागतील. एतवारी पंचीम आली. बांगड्या, झंपरचं कापड आणि शिलाई यासाठी 100 लागत्याल. विदनूर वहिनीकडं भिशी भराय 50 रुपये. मग पोरांना खायला जिलेबी आणता येईल 10 रुपयाची. साडी बी घ्यावी काय देसाई वहिनीकडं पंचमीसाठी? 30च्या हप्त्यानं घ्यावी. पण मॅडमसारखं एखादं काम लगेच मिळाय पाहिजे, नाहीतर काय खरं नाही. तंद्रीतच रेणू डावीकडच्या एका बोळ्यात शिरली. शेवटच्या टोकाशी असलेल्या आपल्या घराकडे निघाली. तिच्या लक्षात आलं की तिला मॅडमकडे कामाला लावून देणारी नलिना तिच्या घराच्या दारातच उभी आहे. त्या क्षणी तिला वाटलं की थांबून नलिनाला दुसऱ्या कामाबद्दल विचारावं. पण हातात रंगीत डबा होता. रेणू चटकन माघारी वळली. नलिनाला टाळून मागच्या बोळातनं घर गाठायचं ठरवून ती चालू लागली. बोळ पार करेपर्यंत तिच्या मेंदूतला हिशेब पूर्ण झालेला. ती खुशीनं हसली. फारोळे दात उन्हात चमकले. डाव्या नागपुडीतला निस्तेज लाल खडाही मजेनं लकाकला. रेणूचं घर म्हणजे खोलीच्या वळसणीला चिमणीनं ओबडधोबड घरटं बांधावं, तसली एका मोठ्या घराच्या मागच्या बाजूला ओळीनं बांधलेल्या मातीच्या 4 कौलारू खोल्यांपैकी एक छोटीशी जुनाट खोली. मागचा बोळ पार करून शेवटच्या घराला वळसा घालून रेणू पुन्हा अलीकडच्या बोळात शिरली. थोड्याच अंतरावर घर मालकाच्या घराच्या गेटसमोर रस्त्यावर तिची दोन्ही पोरं नेहमीप्रमाणे तिच्या वाटेकडे मिठी मिठी डोळे लावून बिच्चारीशी उभी असलेली तिला दिसली. मोठ्यानं धाकट्याच्या हातात आपला हात घट्ट गुंफलेला. तिच्या पोटात कालवलं. भिरी भिरी सगळीकडे पाहताना मागून येणारी आई दृष्टीस पडताच पोरं धावत तिच्या जवळ गेली. दोन्ही बाजूनी तिला झोंबू लागली. तिच्या हातावर अंगावर थपाथपा थापट्या मारू लागली. तक्रारीच्या सुरात, मम्मे ग लय भुका लागल्यात आम्हाला, किती वेळ जाऊन बसली तू, दी आता खायला, म्हणू लागली. तिनं धाकट्याला उचलून कडेवर घेतलं. त्याच्या धूळ भरल्या गालांचे कचकचून पापे घेतले. मोठ्याच्या अंगाभोवती हात लपेटून ती चालत राहिली. आज ती रोजच्यासारखी त्यांच्यावर कातावली नाही की खेकसली नाही. त्यांच्या चिमुकल्या हातांचा मार तिने फिदी फिदी हसत सहन केला. घरात आल्यावर ती फटकल घालून जमिनीवर बसली. मांडीवर दोन्ही पोरं. तेवढ्यात तिच्या छातीशी तोंड घुसळणारा पिंट्या उठून उभा राहिला. तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत म्हणाला, मम्मे तुझ्या अंगाला कसला वास येतोय ग? ती म्हणाली, कसला, चांगला का बंगाळ? पिंट्या म्हणाला, चांगला, उदबत्तीच्या वासागत. त्यावर तिनं उत्तर काही दिलं नाही.
तिच्या जाड ओठांभोवती कंस उमटले. मग गुदगुल्या केल्यासारखी खळखळून हसत ती म्हणाली, तू लय आगाव आहेस पिंट्या. बरं हे बघा, तुम्हाला भुका लागल्यात ना? जिलेबी खायची काय तुम्हासनी? पोरं लालचावली. धाकटा पण चटकन उठून उभा राहिला. रेणूनं रंगीत डबा उघडला. त्यातून 100ची नोट काढून पिंट्याच्या हातात दिली. त्याला मेन रोडवरच्या हॉटेलात पिटाळलं. म्हणाली, 10 रुपयाची जिलेबी आण. सुट नीट मोजून घेऊन ये. पळ जा बेगीनं. पिंट्या पैसे घेऊन सुसाट पळाला. त्याच्या मागे धाकटा पण. नवरा घरात नव्हताच. मग डब्यातले पैसे काढून कनवटीला लावत ती उठली. उद्याच्याला नवऱ्याला पत्त्या न लागू देता त्या पैशांची ठरवल्याप्रमाणे वाटणी कशी करायची, याबद्दलचा विचार तिच्या मेंदूत वळवळत होता. तिच्या हिशेबानं हे पैसे चोरीचे नव्हतेच. आजच्या तिच्या वाट्याला आलेल्या कुठल्याही तऱ्हेचा अभाव नसलेल्या समृद्ध आयुष्यातली ती तिची एक मिळकत होती. कोपऱ्यातली सटर फटर जमवून ठेवलेल्या सामानाच्या गाठोड्यांची एकावर एक रचलेली उतरंड तिनं एक एक करून खाली उतरवली. सर्वात खाली रंग उखडलेली गंजकी पत्र्याची ट्रंक होती, तिच्या मायनं तिला लग्नात दिलेली. तिनं गळ्यातून काळा गोफ काढला. त्यात बांधलेल्या किल्लीनं ट्रंकेचं कुलूप उघडलं. त्या ट्रंकेत तिनं वेळोवेळी नवऱ्याशी निकरानं, जीवाच्या आकांतानं झगडून भांडून तंडून लपवून ठेवलेल्या काही फुटकळ वस्तू होत्या. मायनं दिलेल्याच. त्या तिनं नजरेखालनं घातल्या. मग मांडीवरचा सुरेख नक्षीदार डबा हातात घेतला. अलवार कुरवाळला. त्याबरोबर तिच्या डोळ्यांपुढं एकदम दिवसभरात भोगलेलं आजचं राणीपद तरळून गेलं. काही क्षण त्या सुखद आठवणीत गुंगल्यासारखी मंत्रमुग्धशी बसून राहिली. त्या क्षणांमध्ये माय, नवरा, मुलं, मॅडम, साहेब, ती औदसा, मैत्रिणी, पुन्हा कुणालाही थारा नव्हता. तिच्या हातातल्या त्या डब्यात फक्त रेशमाच्या लडीच नव्हत्या, तर आज अवचितच तिच्या हाती आलेलं आणि पुढे आयुष्यभरात पुन्हा कधीही उपभोगायला मिळण्याची शक्यता नसलेलं रेशमाच्या रंगीत चमकदार नाजूक लडींसारखं ते औट घटकेचं राणीपद बंदिस्त झालेलं होतं. जेव्हा जेव्हा ट्रंक उघडून ती तो डबा हातात घेऊन पाहणार होती, तेव्हा तेव्हा पुरातन बंदिस्त जादुई पेटीतल्या आवेगी वादळ लाटांच्या झोतातून बाहेर पडणाऱ्या जुमाजीच्या खेळातल्या अद्भुत कल्पना विश्वासारखं ते तिच्याभोवती खरंखुरं जिवंत होणार होतं. तिनं अलगद तो डबा ट्रंकेच्या तळाशी ठेवला आणि ट्रंकेला कुलूप लावलं. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अंजली दिवेकर लिखित औट घटकेची राणी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि हो, हाईपचं बटन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.